संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास सदरील वर्षावासाच्या या कालावधीमध्ये आपण सध्या करीत आहोत। या 37 बोधिपाक्षीय धम्मातील एकूण 7 प्रकरणांपैकी 6वं प्रकरण सध्या आपण या ठिकाणी अभ्यास करीत आहोत। जे 6वं प्रकरण आहे याला पालीमध्ये सत्त बोधांग असं म्हटलेलं आहे। मराठीमध्ये ज्याला 7 प्रकारचे बोधांग असं म्हणतात, म्हणजे 7 प्रकारचे बोधीचे अंग की जे एका बोधिसत्वाला बुद्ध बनण्यासाठी सहाय्यकारी ठरतात। त्याच्या बोधीचे हे 7 प्रकारचे अंग आहेत। हे 7 बोधीचे अंग सध्या आपण या ठिकाणी अभ्यासाला घेतलेले आहेत। मला वाटते आतापर्यंत आपण 4 बोधी अंगांचा अभ्यास आतापर्यंत केलेला आहे। पहिलं स्मृती बोधांग, दुसरं धम्म विचय बोधांग, तिसरं वीर्य बोधांग, चौथं प्रीती बोधांग आणि जे 5वं बोधांग आहे ज्याला पालीमध्ये पसद्धी बोधांग म्हटलेला आहे। पसद्धी पाली शब्द आहे, त्यामुळे कधीकधी पाली शब्दसुद्धा आपण पाठ करायला पाहिजे, कारण पाली आपली भाषा आहे, बुद्धांची भाषा आहे। तर जे 5व्या क्रमांकाचं बोधांग आहे, बोधीचं अंग आहे, ज्याला पसद्धी असं म्हटलेलं आहे, ज्याचा मराठीमध्ये उच्चार होतो प्रशब्दी। ठीक आहे, हे शब्द थोडेसे कठीण आहेत, पण आपण जर व्यवस्थित ऐकले पाठ केले तर आपण सुद्धा व्यवस्थित याचं उच्चारण करू शकतो। पालीमध्ये याला पसद्धी म्हटलेलं आहे, मराठीमध्ये त्याचं उच्चारण प्रशब्दी असं म्हटलेलं आहे। कारण पालीमध्ये पाली भाषेमध्ये जसं म्हणजे शाळेचा श, षटकोनाचा श, हे जे अक्षर आहेत यांच्यासाठी फक्त स हा शब्दप्रयोग वापरला जातो। पालीमध्ये शाळेचा श नाही आहे किंवा षटकोनाचा श सुद्धा पालीमध्ये नाही आहे, याऐवजी स हा शब्दप्रयोग वापरला जातो। हे पाली थोडंसं व्याकरण आहे। पसद्धी 7वं बोधांग आहे पसद्धी, त्याला मराठीमध्ये प्रशब्दी असं म्हटलेलं आहे की ज्याचा अर्थ होतो शांतता। प्रशब्दी याचा अर्थ होतो शांती।
पण शांती कोणाची? सामान्य माणसाची नाही. संसारिक जीवन जगणाऱ्या, संसारिक भोग लालसेमध्ये जीवन जगणाऱ्या सामान्य व्यक्तीची शांती नाही. ही शांती म्हणजे कोणती आहे? प्रशब्दी. बोधिसत्वाचा बोधीचा अंग आहे, तर नक्कीच बोधिसत्वाच्या जीवनातील जी शांती आहे, म्हणजेच जी प्रशब्दी आहे, ती नक्कीच वेगळी असेल. बोधिसत्वाची प्रसिद्धी नक्कीच या सामान्य जनतेपेक्षा फार वेगळी असेल. तर ही प्रसिद्धी म्हणजे काय? बोधिसत्वाच्या जीवनातील प्रसिद्धीचं जे हे बोधीचं अंग आहे, हे कशा प्रकारे सहाय्यकारी ठरते त्या बोधिसत्वाला बुद्ध बनण्यासाठी, ते आपण आजच्या प्रवचनामध्ये थोडं समजून घेण्याचा, जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. प्रसिद्धी म्हणजे समजलं तुम्हाला? प्रसिद्धी म्हणजे काय? शांती. पण सामान्य लोकांची नाही बरं. कारण सामान्य म्हणजे जे गृहस्थ लोक आहे, सामान्य लोक, त्यांची शांती वेगळी असते. बरोबर आहे की नाही? पैसा मिळाला की शांती मिळते, खायला मिळाला की शांती मिळते, तहान लागली पाणी पिले की शांती मिळते ना. साध्या साध्या गोष्टी आहेत, शांती मिळते. चांगले चांगले कपडे घातले की शांती मिळते. म्हणजे मन समाधानी होते, मन शांत होते. बरोबर आहे की नाही? ही शांती नाही. ही शांती नाही. ही शांती तर आज टिकणारी शांती नाही आहे ना. ही शांती जी आहे ही टिकणारी नाही आहे. म्हणजे एखाद्या माणसाला खायला घातलं, त्याची भूक शमली, तो शांत झाला, पण उद्याचं काय? उद्या पुन्हा तो अशांत होणारच आहे. उद्या पुन्हा त्याला खास लागणार आहे. बोधिसत्व जे असतात, बोधिसत्व ह्या सामान्य लोकांच्या शांतीमध्ये राहत नाहीत, त्याच्या पुढे गेलेले असतात. ते बोधिसत्व त्याच्या पुढे गेलेले असतात. तर बोधिसत्वाची जी शांती आहे, ही शांती फार वेगळी आहे. आता काही काही लोकांना असंही वाटेल, बस तोंडाला बोट ठेवायचं, बस मी काहीच बोलत नाही, आता झालं शांत. ही पण शांती नाही. ही याला पण शांती म्हणत, म्हणजे तोंड बंदच ठेवायचं, असं आर्य मौन बंदच. ही पण शांती नाही बघा. कारण तोंड जरी बंद असलं, इथं चालू असते ना, मनातल्या मनात चालू असते ना. हे बघ इथपर्यंत, इथं बाहेर निघत नाही, इथं कुलूप आहे, मग इथलं इथं असते बघा, ते तोंडापर्यंत, पण इथून बाहेर निघत नाही. म्हणजे मन बेचैन आहे, मन अशांत आहे की नाही? ही शांती नाही. बोधिसत्वाची शांती या सगळ्या शांतीपेक्षा वेगळी आहे. म्हणून तर त्याला प्रशब्दी असं म्हटलेलं आहे. प्रशब्दी. आणि बोधिसत्वाची प्रसिद्धी जी आहे, ती प्रसिद्धी असते त्याच्या शारीरिक आणि चित्ताच्या शांतीमध्ये. समजलं? कशाची शांती? शारीरिक म्हणजे शरीराची शांती आणि चित्ताची शांती. अशा शरीराच्या आणि चित्ताच्या शांतीलाच प्रशब्दी असं म्हटलेलं आहे. बऱ्याच वेळेस आपण परिवारातल्या मुलींचे नाव पण ठेवतो ना, प्रशब्दी. तुमच्याही परिवारामध्ये कोणा मुलीचं नाव असेल प्रशब्दी, बरं नसेल तर ठेवून द्या. आपलं संस्कृतीतलं नाव आहे ना. एखादं कन्यारत्न आलं समजा आपल्या घरामध्ये, कन्यारत्न मुलगी आली तर प्रशब्दी नाव ठेवा, चांगलं नाव आहे. आणि आई वडील भांडतात, नाव ठेवण्यासाठी आम्ही नाव सुचवलं बा तुम्हाला, आले झालं कन्यारत्न प्रशब्दी नाव ठेवा. कारण आम्ही स्वतः नाव ठेवलेलं आहे शांती. प्रशब्द म्हणजे काय? शांती. आम्ही नाव ठेवलेलं आहे. नागपूरमध्ये मेश्राम परिवारामध्ये गेलो आम्ही, मुलीचं नामकरण करायला, भांडणं लागले. आई वडिलात म्हणजे पती पत्नी भांडणं लागले. पती म्हणे हे नाव ठेवा, पत्नी म्हणे हे नाव ठेवा. एक जण म्हणालं, पण त्याची असं असते म्हणे की आजी गेली तर आजीच्या रूपानं नात आली म्हणे. म्हटलं वाह, कमालच झाली आता ही. आजीच्या रूपानं नात आली, तर मग काहीतरी असं नाव सांगा म्हणे की सर्वांचं समाधान झालं पाहिजे. मग आम्हाला लगेच आठवलं प्रशब्दी नाव. म्हटलं आई प्रशब्दी नाव ठेवा. तर त्यांना काही समजलंच नाही. प्रशब्दी म्हणजे नवीन शब्द आहे ना, प्रशब्दी म्हणजे काय समजलंच नाही. म्हटलं प्रशब्दी नाव ठेवा. नाव ठेवलं. पण ती म्हणे प्रशब्दी म्हणजे काय होते म्हणे. म्हटलं प्रशब्दी याचा अर्थ होते शांती. याचा अर्थ काय होतो? शांती. म्हणून म्हटलं आम्ही नाव ठेवलं की जेणेकरून ती शांत राहावं, तिचं मन शांत राहायला पाहिजे. आणि भंतीजी म्हणे हिचं आजीच्या रूपाने आली म्हणे. म्हटलं मग आजीचं नाव काय होतं? अरे बघा, आजीचं नाव काय होतं माहिती आहे का? आजीचं नाव होतं शांताबाई मेश्राम. आजीचं नाव होतं शांताबाई मेश्राम. म्हटलं बरोबर आहे, शांताबाईचं नाव बरोबर प्रशब्दी ठेवलं म्हटलं आपण आधुनिक काळातलं. म्हटलं असं झालं, म्हटलं कमाल आहे म्हटलं.
मुलीचं नाव ठेवतात बघा असं. प्रशब्दी हा बोधिसत्वाचा बोधी अंगाचा एक महत्त्वपूर्ण अंग आहे, म्हणून त्याला प्रशब्दी म्हटलेलं आहे. प्रशब्दी, तर भगवान बुद्धांनी याच्याबद्दल स्पष्ट केलं की कशा पद्धतीने प्रशब्दी म्हणजे ती शांती त्या बोधिसत्वामध्ये उत्पन्न होते आणि ती शांती त्या बोधिसत्वाला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी सहाय्यकारी ठरते, बोधांग ठरते. तर बघा, आपण कालच्या प्रवचनामध्ये प्रीती बोधांगाबद्दल आपण बघितलं. प्रीती म्हणजे काय? आनंद. जसं एक विकार नष्ट केला, आनंद मिळाला. पण शांत झाला म्हणजे शांत बसत नाही बोधिसत्व, लगेच दुसरा विकार नष्ट करतात. एक विकार नष्ट झाला, पुन्हा आनंद मिळतो. तिसरा विकार नष्ट झाला, पुन्हा आनंद मिळतो. म्हणजे विकारांना नष्ट करता 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 एक एक विकार नष्ट करता करता जे प्रीती बोधांग बोधिसत्वाच्या मनामध्ये उत्पन्न होते, जो आनंद प्रीती उत्पन्न होते, हेच प्रीती त्या बोधिसत्वामध्ये प्रशब्दी उत्पन्न करते. म्हणजे आनंदाचं रूपांतर कशामध्ये होते? शांतीमध्ये. प्रीतीचं रूपांतर कशामध्ये होते? प्रशब्दीमध्ये. तर हे प्रीती बोधांग जे आहे, हेच प्रीती बोधांग त्या बोधिसत्वाला प्रशब्दी बोधांग उत्पन्न करत असते, त्याला शांती देत असते. पण ही जी शांती आहे म्हणजे ही जी प्रशब्दी आहे, ही प्रशब्दी फार वेगळी आहे, फार फार वेगळी आहे. जसं मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं, बोधिसत्वाचं जे शरीर असतं, जे दिसायला ते आपल्यासारखे दिसतात. बोधिसत्व जे असतात, जसं भगवान बुद्ध आपल्यासारखे दिसतात ना, म्हणजे शरीर जे आहे आपल्यासारखंच आहे ना, एका मातेच्या पोटी जन्म घेतलेला आहे. बोधिसत्वाचं शरीर दिसायला आपल्यासारखंच आहे, पण त्यांचं शरीर एकदम शांत झालेलं असते. त्यांचं जे चित्त आहे ते सुद्धा एकदम शांत झालेलं असते. बिलकुल चलबिचल होत नाही, कमजोर होत नाही, डामाडोल होत नाही, डगमगत नाही, असमाधानी होत नाही, अशांत होत नाही, नाराज होत नाही, बेचैन होत नाही, उपादानात जात नाही. कारण त्यांच्यामध्ये प्रशब्दी बोधांग उत्पन्न झालेलं असते. तर भगवान बुद्ध पुढं सांगतात की ही जी प्रशब्दी आहे, बोधिसत्वाचा जो प्रशब्दी बोधी अंग आहे, ही प्रशब्दी 2 प्रकारची असते. किती? 2 प्रकारची प्रशब्दी भगवान बुद्धाने सांगितलेली आहे. पहिली जी प्रशब्दी आहे त्याला म्हणतात कायोपसद्धी, म्हणजे काया प्रशब्दी, शरीराची प्रशब्दी. दुसरं जे आहे त्याला म्हटलेलं आहे चेतासिक पसद्धी, म्हणजे चित्ताची प्रशब्दी, म्हणजे चित्ताची मनाची प्रशब्दी. तर अशा या 2 प्रकारच्या प्रशब्दी भगवान बुद्धाने सांगितलेल्या आहे. कोणत्या कोणत्या? शरीराबद्दलची प्रशब्दी आहे, म्हणजे शरीर सुद्धा शांत राहिलं पाहिजे. दुसरं, आपलं मन, आपलं चित्त ते सुद्धा शांत राहिलं पाहिजे. तर या 2 प्रकारच्या प्रशब्दी भगवान बुद्धाने सांगितलेले आहे. तर बघा, भगवान बुद्ध याला स्पष्ट करतात की शरीर कसं शांत होते किंवा मन कसं शांत होते, बुद्धाने सांगितलं, स्पष्ट केलेलं आहे. मागच्या अनेक प्रवचनांमध्ये हे ओघवता हा विषय सुद्धा बऱ्याचदा आलेला आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर बघा, मागच्या प्रवचनांमध्ये मी पंच उपादान स्कंधांचा एक उपदेश तुम्हाला केला होता. विशेषतः जे धम्मानुपස්සना आपण बघितलं प्रवचन, त्याच्यामध्ये पंच उपादान स्कंधांचा उपदेश तुम्हाला केला होता. पंच उपादान स्कंध, 5 प्रकारचे उपादान स्कंध आहेत. पहिला आहे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. हे स्पष्ट सुद्धा केलं. रूप म्हणजे काय? आपलं शरीर. वेदना म्हणजे या शरीरावर जे हे इंद्रिय आहेत, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, या इंद्रियांवरती होणाऱ्या वेदना. जसं डोळ्याला रूपांची वेदना होते कंटिन्यू, कानाला शब्दांची वेदना होते, नाकाला गंधाची, जिभेला चवीची, शरीराला स्पर्शाची वेदना होते. रूपावरती वेदना होतात, ज्याला आपण संवेदना किंवा सेन्सेशन म्हणतो.
रूप, त्याच्यावरती होणाऱ्या वेदना. जेव्हा वेदना होतात तर आपण त्याला ओळखतो, त्याची आपल्याला जाणीव होते, त्याला आपण ओळखतो, त्याला म्हणतात संज्ञा. रूप, वेदना, संज्ञा. आणि संज्ञा जर चांगली असेल, म्हणजे तिची वेदना आहे सुखद असेल, तर आसक्ती तयार होईल, लोभ तयार होईल. आणि जर ती वेदना दुःखदायक असेल तर कोणता संस्कार होईल? दुःखद संस्कार होईल, द्वेष उत्पन्न होईल. म्हणजे चौथं उपादान तयार होते, संस्कार तयार झालं. आणि त्या संस्कारासह आपल्यामध्ये जे उत्पन्न होते, जे चित्त उत्पन्न होते, त्याला म्हणतात विज्ञान. समजलं? विज्ञान म्हणजे काय? रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. हे 5 प्रकारचे उपादान स्कंद आहेत जे कंटिन्युअसली आपल्यावरती सुरू असतात. कंटिन्यू. आताही बघा, मी बोलतोय, तुमच्या कानावरती शब्द पडतात, बरोबर आहे? कानावर शब्द पडतात, वेदना होतात, तुम्ही त्याला जाणताय, मनामध्ये संस्कार उत्पन्न होतो, संस्काराचं चित्त उत्पन्न होते. कंटिन्यू सुरू असतात बघा हे 5 उपादान स्कंद. कंटिन्यू. आणि आपल्या जीवनामध्ये जे दुःख सुद्धा उत्पन्न होते त्याला कारण हे 5 उपादान स्कंदच आहेत. तर ज्या वेळेस बोधिसत्व या 5 उपादान स्कंधांना जाणतो, तर तो सुरुवातीला हे जे रूप आहे, पहिलं जे उपादान कोणतं आहे? आपलं हे जे रूप आहे, या रूपाला जाणतो की हे रूप कशापासून बनलेलं आहे? पृथ्वी, आप, तेज आणि वायू, बरोबर आहे ना? या 4 घटकांनी हे आपलं शरीर बनलेलं आहे. तर तो आपल्या ध्यान साधनेतून या 4ही घटकांना जाणतो. या 4ही घटकांना जाणून याबद्दल असलेली आसक्ती, लोभ शांत करतो. बघा, ते त्याचा सर्वात मोठा गुण आहे. म्हणजे पृथ्वी धातूबद्दल आसक्ती ठेवत नाही, या शरीराबद्दल, या शरीरामध्ये असलेल्या कोणत्याच धातूबद्दल आसक्ती ठेवत नाही. म्हणजे काय करतो तो? तर शरीराबद्दलची आसक्ती नष्ट करतो. शरीर शांत झालं ना मग. म्हणजे तुमचं म्हणजे या रूपाबद्दल बिलकुल आसक्ती नाही आहे, कोणता विकारच नाही आहे, आपोआपच तुमचं शरीर शांत होईल. हीच आहे प्रसिद्धी, हीच आहे प्रशब्दी. एक बोधिसत्व पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 घटकांनी बनलेले हे जे शरीर आहे, या शरीराबद्दल सुद्धा प्रशब्दी निर्माण करतो. हे त्याचं बोधीचं अंग आहे. म्हणजे आसक्ती ठेवत नाही शरीराबद्दल, कोणत्याच घटकाबद्दल आसक्ती एकदम 0 होऊन जाते, पूर्ण शून्य संपून जाते. त्याचं शरीर आपोआपच शांत होते. बघा, ती आहे शरीराची प्रशब्दी. त्याला कायोपसद्धी असं म्हटलेलं आहे. समजलं? शरीराचे 4 घटक. रूप, या रूपाच्या नंतर जे पुढचे 4 घटक आहेत, कोणते कोणते? वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. हे 4 घटक कशाशी संबंधित आहेत? तुमच्या चित्ताशी संबंधित आहे. जसं रूपाचे 4 घटक पृथ्वी, आप, तेज आणि वायू, तसं तुमच्या चित्ताचे सुद्धा हे 4 घटक आहेत. वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. समजलं? या 4 घटकांनी तुमचं मन कार्यान्वित होते. बघा, वेदना जरी जसं तुम्ही शब्द ऐकत आहात, इथं कानाला तुमचे शब्द टच होतात, स्पर्श होते, तिथं वेदना उत्पन्न होते. जरी इथं वेदना होत असेल, पण हे जाणते कोण वेदना? मन जाणते ना, शरीर थोडी जाणते. एखादा माणूस जर मेलेला असेल, तुम्ही त्याला कितीही बोला बरं, त्याला ऐकायला जाते का? जाते ऐकायला? जरी ते शब्द त्याच्या कानापर्यंत जात असतील, पण त्याला ऐकायला जाते का? का जात नाही? कारण तिथं त्याचं मन नाही आहे. बरोबर आहे ना? त्याचं तिथं मन नाही आहे. म्हणजे वेदना जरी इथं होत असतील शरीराला, पण त्याला जाणण्याचं काम कोण करते? चित्त करते. वेदना, संज्ञा उत्पन्न करते कोण? चित्त. संस्कार तयार करते कोण? चित्त. आणि विज्ञान उत्पन्न होते काय? तेच तर खरं चित्त आहे. चित्ताचे 4 घटक आहेत, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान. तर तो बोधिसत्व आपल्या ध्यान साधनेमधून चेतासिक पसद्धी प्राप्त करतो. म्हणजे चित्ताला सुद्धा शांत करतो. बघा, जसं काही लोक हे अशांत असतात, सामान्य लोक अशांत असतात, शरीराने पण अशांत असतात आणि चित्ताने पण ते
अशांत असतात, नेहमी उद्विग्न होतात, नेहमी असमाधानी होतात, बेचैन होतात, त्यांना शांती मिळत नाही, नेहमी अशांत राहतात. का बरं? कारण त्यांनी स्वतःचं शरीर जाणलेलं नाही, त्यांनी या मनाचे 4 स्कंद जाणलेले नाहीत, म्हणून ते अशांत असतात. बोधिसत्व याच्या पुढं जाऊन शरीराला पण शांत करतात आणि आपल्या चित्तातील जे 4 स्कंद आहेत, कोणते कोणते? वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान, याला सुद्धा जाणतो, याची पण भावना करतो. मग सुखद वेदना आली काय, दुःखद वेदना असू द्या, तो त्याचं चित्त चंचल होऊ देत नाही. परत सुखद संज्ञा उत्पन्न झाली काय, दुःखद संज्ञा उत्पन्न झाली काय, त्याचं चित्त चंचल होत नाही. जर म्हणजे सुखद संस्कार उत्पन्न झाले काय, म्हणजे लोभ किंवा आसक्ती जरी उत्पन्न झाली काय, किंवा द्वेष किंवा मोह जरी उत्पन्न झाला संस्कार, तरी त्याचं चित्त चंचल होत नाही, उपेक्षा भावनेमध्ये राहते. म्हणजे का? ना सुख ना दुःख, ना सुख ना दुःख, एकदम उपेक्षा भावनामध्ये राहते. बघा, आपलं पुढचं जे बोधीचं अंग तेच आहे. 7वं कोणतं? उपेक्षा बोधी अंग आहे, ते आपण बघणार आहोत. उपेक्षा भावनेमध्ये राहते, चित्त चंचल होत नाही, चित्त कमजोर होत नाही, चित्त डामाडोल होत येत नाही, डगमगत नाही. म्हणजे काय? चित्त शांत झालं ना. चित्त काय झालं? शांत झालं. जसं बघा, पाण्याचा प्रवाह असतो, नदीचं पाणी, असं नदीचं पाणी वाहत आहे, तर काही नदीचं पाणी बघा एवढं जोरात वाहते की त्या वाहणाऱ्या पाण्याचा सुद्धा झरझर झरझर असा आवाज येतो. बघा, आहे की नाही? येतो की नाही? आणि काही पाणी बघा, नदीचं पाणी एवढ्या संथ गतीनं वाहते, एवढ्या संथ गतीनं वाहते की त्या पाण्याला आपण स्पष्ट पाहू पण शकतो, कारण ते पाणी शांत असते. कारण त्या पाण्याच्या खाली कोणते दगडधोंडे नसतात, त्या पाण्याच्या खालची जागा ही उथळ नसते, म्हणून ते पाणी शांत वाहते. बघा, ही आहे प्रशब्दी. तर एक बोधिसत्व आपल्या या शरीरातील 4 घटकांना, पृथ्वी, आप, तेज आणि वायू, ह्या 4 घटकांना जाणतो, भावना करतो, शरीर शांत करतो. म्हणजे काय? कायोपसद्धी उत्पन्न करतो. त्याच्यानंतर चित्ताचे 4 घटक कोणते? वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, या 4 घटकांना जाणतो, त्याची भावना करतो, आणि मग चित्त चेतासिक पसद्धी सुद्धा तो प्राप्त करतो. तर अशा पद्धतीने या 2 प्रकारची हे पसद्धी सांगितलेली आहे, कायोपसद्धी आणि चित्तपसद्धी. अशा प्रकारे जेव्हा या सगळ्या 5 उपादान स्कंधांना जाणतो, तेव्हा खऱ्या अर्थाने शरीराची पसद्धी म्हणजे प्रशब्दी आणि चित्ताची प्रशब्दीचं अंग त्याच्यामध्ये उत्पन्न होते. हे आहे बोधीचं अंग. तर भगवान बुद्ध याच्या पुढे जाऊन एका व्याख्येमध्ये सांगतात की प्रशब्दी म्हणजे काय. जसं मी तुम्हाला सांगितली व्याख्या, शांत प्रशब्दी म्हणजे काय? शांत होणे. पण भगवान बुद्ध याला एका शब्दात सांगतात, आध्यात्मिक व्याख्या करतात. काय? 5 उपादान स्कंध शांत होणे म्हणजे काय? प्रशब्दी होय. समजलं? व्याख्या काय? 5 उपादान स्कंध. 5 उपादान स्कंध म्हणजे कोणते? रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. हे 5 उपादान स्कंद शांत होणे, त्यालाच भगवान बुद्ध प्रशब्दी असं म्हटलेलं आहे. याला म्हणतात प्रशब्दी. आता हे बोधीचं अंग कशा प्रकारे त्या बोधिसत्वाला सहाय्यकारी ठरते हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे ना. प्रशब्दी आहे की नाही? तर जसं इथे सांगितल्याप्रमाणे की प्रशब्दी म्हणजे शरीर आणि मनाला शांत करणे, तर मग ते बोधिसत्व कायोपसद्धी कसं प्राप्त करतो बरं? त्याला लाभ काय होतो? जसं आता बघा, आपलं हे या शरीराचे काही धर्म आहेत, म्हणजे धर्म म्हणजे हे नाही बरं, बाकीचे जे म्हणतो आपण ते नाही. या शरीराचे काही नियम आहेत जे सर्वांवरती लागू आहेत. ते भंतेजी असो की उपासक असो, संन्यासी असो की गृहस्थ असो, काळा असो की गोरा असो, या शरीराचे काही धर्म आहेत. जसं आपण म्हणतो ना, व्याधी, जरा, मरण, शरीर म्हातारं होणे, शरीर व्याधीग्रस्त होणे आणि मृत्यू येणे, हा शरीराचा धर्म आहे ना. बरोबर आहे? हे कोणी टाळू शकते का?
कोणी याला नाकारू शकते का? किती पैसेवाला असू द्या ना, किती श्रीमंत असू द्या, किती बलवान असू द्या, एक ना एक दिवस तो म्हातारा होणारच आहे, एक ना एक दिवस तो व्याधीग्रस्त होणारच आहे, एक दिवस तो मृत्यूला प्राप्त होणारच आहे. हे सत्य आहे बघा, हे कोणीच नाकारू शकत नाही. पण सामान्य लोक किती भीतात हो. म्हातारपण आलं की किती भीतो आपण, भीतो की नाही? नाही भीत का? भीतो ना, खरं आहे ना. म्हातारपण आल्यानंतर भीत नाही का आपण? आता कसं होईल बापा, किती भीती असते म्हातारपणामध्ये. कधी बटन दबललं, कधी आपलं जाईल प्राणपखी का उड जाएगा, काही सांगता येत नाही. म्हातारपणाचं दुःख होते बघा सामान्य लोकांना, आजारपणाचं दुःख होते. आजारपणामध्ये गुडघे दुखतात, कंबर दुखते, विविध प्रकारचे आजार होतात. किती माणूस टेन्शन घेतो आजारपणामध्ये, किती टेन्शन घेतो बघा, किती दुःखी होतो. आजारपणाचं दुःख आहे. आणि मृत्यूला तर सगळेच घाबरतात, आहे की नाही? जरी मृत्यू आपला जन्मापासूनचा मित्र असला तरी मित्राला कोणी कवटाळत नाही बघा, नकोच म्हणतात, थांबाच म्हणतात थोडंसं, महिनाभर, 2 महिना, 3 महिनेवर, आहे की नाही? किती घाबरतात लोक. म्हणजे हे जे शरीराचे धर्म आहेत, म्हातारा होणे, व्याधीग्रस्त होणे, मृत्यू पावणे, याच्यामुळे सामान्य लोक दुखी होतात. बोधिसत्व दुखी होत नाही. जे बोधिसत्व असतात ना, म्हातारपण येऊ द्या, दुखी होत नाहीत. का होत नाहीत? कारण त्यांनी जाणले ना या शरीराला कायोपसद्धी, हा त्यांच्यातला बोधीचा अंग, त्यांचा लाभ काय ठेवतो. अरे म्हातारपण आलं, सत्य आहे, येऊ द्या म्हातारपण, सत्य आहे ना हे. माणूस म्हणजे तो बोधिसत्व तरी पण शांत राहतो बघा. पांढरे केस पाहिले तरी शांत राहतो, डोळे आतमध्ये गेले तरी शांत राहतो, हे सुरकुत्या पडल्या तरी शांत राहतो बघा. बोधिसत्व आहेत ना ते, सामान्य थोडी आहे. म्हातारपण आलं तरी शांत राहतात, आजारपण आलं म्हणजे व्याधीग्रस्त झालं तरी पण शांत राहतात बघा. त्या व्याधीला ते जाणतात, ते त्याच्यातलं मोठं बल असते बघा, ते त्या व्याधीला जाणतात. हे व्याधीग्रस्त शरीर आहे, अरे सत्य आहे, हे सत्य आहे ना. या सत्याला कोण नाकारू शकते? त्या व्याधीग्रस्त शरीराला पण जाणतात आणि मृत्यूला पण ते जिंकतात, मृत्यूला पण जिंकतात. आणि मृत्यूला जिंकणारे फक्त बोधिसत्व असतात बघा, म्हणजे ते या शरीराने शांत झालेले असतात. हीच आहे कायोपसद्धी. म्हणजे बिलकुल कायाबद्दल अशांत नाही आहेत, कायाबद्दल आसक्ती नाही आहे, आनंदी आहे, म्हणजे प्रीती पण आहे आणि प्रशब्दी आहे, शांत आहे बघा. आणि चित्ताबद्दल पण शांत आहेत. कायाबद्दल तर शांत आहेत, पण चित्ताबद्दल सुद्धा ते प्रशब्दी निर्माण करतात. चित्तामध्ये लोभ उत्पन्न झाला की सामान्य लोक दुखी होतात, चित्तामध्ये द्वेष उत्पन्न झाला की सामान्य लोक दुखी होतात, दुर्भावना उत्पन्न झाली सामान्य लोक दुखी होतात बघा. पण बोधिसत्व दुखी होत नाही. काय होत नाही दुखी? त्यांच्यात लोभ उत्पन्नच होत नाही ना, कारण त्यांच्यात प्रशब्दी उत्पन्न झालेली आहे. त्यांचं चित्त काय शांत झालेलं आहे बघा. प्रशब्दी बोधीचं अंग आहे ते उत्पन्न झालं, लोभ उत्पन्न होत नाही, त्यांच्यात कधीच द्वेष उत्पन्न होत नाही, त्यांच्यात कधीच दुर्भावना उत्पन्न होत नाही. उलट ते याच्या उलट मैत्री उत्पन्न करतात. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. करुणा उत्पन्न करतात, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. मैत्री उत्पन्न करतात, करुणा उत्पन्न करतात, त्याच्यानंतर उपेक्षा भावना उत्पन्न करतात. आपल्या चित्ताला बिलकुल अशांत होऊ देत नाही, कितीही बिकट परिस्थिती आली तरी. कारण काय त्याचं कारण? कारण त्यांनी चैतसिक पसद्धी हे बोधीची अंग उत्पन्न केलेलं असतं. प्रशब्दी ही चित्ताची प्रशब्दी आहे. तर अशा प्रकारे एक बोधिसत्व आपल्या शरीराची आणि चित्ताची अशा प्रकारे शांती प्राप्त करतो. ही जी शांती आहे, ही शांती म्हणजे बोधिसत्वाचा एक बोधीचा अंग आहे, त्याला म्हणतात प्रशब्दी. तर अशा प्रकारची प्रशब्दी त्या बोधिसत्वाला बुद्धत्व प्राप्त करून देण्यासाठी सहाय्यकारी ठरत असते. सामान्य लोकांमध्ये पण प्रशब्दी उत्पन्न होऊ शकते, कारण आपल्यामध्ये तेवढं जर पुण्य असेल, आपल्यामध्ये तेवढं जर पुण्य असेल जीवनामध्ये, तर त्या पुण्य प्रभावाने
आपल्यामध्ये पण ही शांती येऊ शकते, आपण पण त्या प्रसिद्धीचा आनंद घेऊ शकतो, पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी प्रयत्न पाहिजे. ह्या संसारिक शांतीच्या पुढे जावं लागते आपल्याला. जी संसारिक जी शांती आहे ही शांतीच्या पुढे जावं लागेल. कसा? ह्या संसारामध्ये बघा, म्हणजे एखाद्याला भूक लागली तर त्याने जेवण केलं तर त्याला का, त्याचं शरीर पण शांत होते, मन पण शांत होते, पण ते परमनंट असते का? नाही ना. म्हणजे खूप भुकीने व्याकुळ झाला बघा तो, मला भूक लागली, मला खायला द्या, मला खायला द्या. शरीर पण बेचैन झालं, मन पण बेचैन झालं. मग आपण त्याला खाऊ घालतो, बा खा, किती खायचं खा, ते पक्का खातो सर्व. शरीर म्हणजे पोट भरलं, शरीर पण शांत झालं आणि मन पण शांत झालं. पण मला सांगा, हे जे शरीर शांत झालं, हे जे मन शांत झालं, हे काय परमनंट टिकते का? सकाळी खाल्लं की संध्याकाळी पुन्हा मन अशांत होते की नाही? रात्री खाल्लं तर सकाळी पुन्हा मन अशांत होते. कशासाठी? अजून खाऊ दे. म्हणजे बघा, ही जी शांती आहे ही ही टेम्पररी आहे, पुन्हा तुम्हाला अशांत करते. समजा तुम्हाला तहान लागली, तहानेने तुम्ही व्याकुळ झालेले आहात, खूप घाम निघतोय, खूप गरम होतं, एकदम कासावीस झालेला जीव, आणि अशातच तुमचं शरीर पण कासावीस झालेलं आहे, तुमचं मन पण बेचैन झालं तहानेमुळं, आणि कोणीतरी तुम्हाला थंडगार पाणी दिलं, तुम्ही पाणी पिलं, पाणी पोटामध्ये गेलं, तुमचं शरीर त्या थंडाव्यामुळे शांत झालं. बघा, शरीर शांत झालं तर मन पण शांत झालं, बरोबर आहे की नाही? पण ही शांती किती वेळपर्यंत टिकून राहते? अर्धा तास, 1 तास, 2 तास, पुन्हा तहान लागते, बरोबर आहे की नाही? पुन्हा मन अशांत होते. म्हणजे ह्या संसारिक जीवनामध्ये ज्याला आपण शांती म्हणतो, ही शांती टेम्पररी आहे, परमनंट टिकणारी नाही आहे. मग जर परमनंट टिकणारी शांती जर पाहिजे असेल तर ती शांती आहे ही प्रशब्दी, त्याला म्हणतात प्रशब्दी. आणि या प्रशब्दी शांती जर प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला आपल्या जीवनामध्ये प्रॅक्टिकली या गोष्टी अनुभवाव्या लागतील. आता काही लोक आता आपल्या काही ताई वगैरे गेल्या ध्यानाला, ताई पण जाणार आहे ध्यान करत, 10 दिवसांचं ध्यान आहे, तर त्या ध्यानामध्ये आनापान सती शिकवतात ना. सुरुवातीचे 3-4 दिवस आनापान सती शिकवतात. कशासाठी शिकवतात? तुमचं जे मन चंचल आहे, पळणारं आहे, अशांत आहे, अशा अशांत पळणाऱ्या चंचल मनाला शांत करावं लागते अगोदर. त्यासाठी आनापान सती आहे. म्हणजे आनापान सती केल्याशिवाय आपण आपल्या मनाला शांत करू शकत नाही. पण ते सुद्धा टेम्पररी असते बरं, टेम्पररी, काही काळापुरतं असते. म्हणजे काही लोकांना वाटते आनापान सती करतात, असे आनापान सती करतात बघा, त्याच्या पुढेच जात नाही, तेच करतात आनापान सती. आणि आनापान सती करता करता काय अनुभव येतात त्यांना. एकदा म्हणे, मला तर म्हणे भगवान बुद्धच भेटले म्हणे, म्हणजे भेटले म्हणजे कसं? म्हणजे भगवान बुद्ध असं माझ्या बाजूला येऊन बसले म्हणे, इथं माझ्या खांद्यावरती असा हात ठेवला म्हणे, आणि मला म्हटले म्हणे, वा शाबाश बेटा शाबाश. अरे बापरे म्हटलं, आनापान सती अशी असते का हो? असे येतात बघा अनुभव. काही जण म्हणते मी आनापान सती करत होते ना, ध्यानाला बसले तर एकदम माझ्यामध्ये म्हणे असं काहीतरी वेगळं झालं म्हणे, असं काही पण सांगतात बघा. आता काय काहीतरी असं सांगत राहतात बघा. ही आनापान सती नाही आहे. आनापान सती कशासाठी आहे? तुमचं मन एकाग्र करण्यासाठी आहे. त्या मनामध्ये प्रशब्दी उत्पन्न व्हावी, म्हणजे किमान ते मन चंचल मन शांत व्हावं, यासाठी आनापान सती आहे. पण ते सुद्धा परमनंट नाही आहे बरं. लोक त्यालाच परमनंट समजतात, झालं म्हणतात आनापान सती. अरे त्याच्या पुढं पण आहे ना, कारण ते फक्त काळापुरतं आहे. तुम्ही 10 दिवस शिबिर केलं तर 10 दिवस बरं वाटते. शिबिराच्या बाहेर आले की झालं, तुमचं मन काय होते? मग पुन्हा तुमचं मन चंचल होते, मन अशांत होते, आहे की नाही? लोक आपसुकच म्हणतात काय फायदा झाला म्हणतात 10 दिवसाचा, असं म्हणतात की नाही लोक? एवढं केलं म्हणतात, काय फायदा झाला म्हणतात, असं म्हणतात की नाही? लोक समजून घेत नाही. तर याचं भगवान बुद्धाने स्पष्टीकरण केलं की असं का होते.
म्हणजे आपण मन शांत करायला जातो, पण जेव्हा विपरीत परिस्थिती येते, विपरीत म्हणजे तुमचं मन शांत आहे, तुमचं मन शांत आहे बघा कधी त्या आनापानसतीच्या वेळेस, पण जर विपरीत परिस्थिती आली, तुम्हाला कोणी शिव्या दिल्या, मन लगेच अशांत होते, मनाच्या विरुद्ध घडलं मन शांत होते, मनाच्या इच्छेच्या विरुद्ध झालं मन शांत. असं का होते? तर भगवान बुद्धांनी याला सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. बघा, एक काचाचा ग्लास आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये समजा कोणीतरी माती टाकली, त्या पाण्यामध्ये घाण आहे, माती टाकली, तर ते पाणी आपण पिऊ शकतो का? पिऊ शकतो का? नाही पिऊ शकत ना. मग त्या पाण्याला जर आपल्याला प्यायचं असेल तर काय करावं लागेल? तर एखादा शहाणा माणूस काय करेल? तो ग्लास तसं शांत ठेवून देईल, हात लावणार नाही, शांत, जेणेकरून त्याच्यामधली जी माती आहे ती माती अशी तळाशी जाऊन बसली पाहिजे. बरोबर आहे? ती माती तळाशी जाऊन बसली पाहिजे आणि मग तळाशी जाऊन बसली ते पाणी आपल्याला बरोबर पिता येते. पण जर समजा विपरीत परिस्थिती आली, तळाशी बसलेली माती त्या ग्लासला जर कोणी पुन्हा असं हलवलं तर काय होईल? विपरीत परिस्थिती, ते माती पुन्हा वर येईल. बरोबर आहे? ते पाणी पुन्हा घाण करेल. मग मला सांगा, ते आपल्याला जर ते पाणी प्यायचं आहे, पण कितीही विपरीत परिस्थिती आली तरी ते पाणी घाण नाही झालं पाहिजे, तर काय करावं लागेल? हा, नाही नाही, ते पाण्याचं सांगा ना. पाणी प्यायचं आहे, पण विपरीत परिस्थिती किती हलवलं तरी ते पाणी घाण नाही झालं पाहिजे. आपल्याला काय करावं लागेल? काय करावं लागेल? हा, त्या पाण्याला प्युरिफाय करावं लागेल ना. हो, तुमच्याकडे मशीनी आहेत ना, त्या पाण्याला प्युरिफाय करावं लागेल ना. त्या पाण्यातली एकदा माती तुम्ही काढून घेतली पूर्ण, बरोबर आहे? त्या पाण्यामध्ये जे त्या पाण्यामध्ये जे माती आहे, एकदा का ती माती सगळी तुम्ही काढून घेतली, पाणी स्वच्छ झालं, शुद्ध झालं. किती हलवू द्या ना, मग किती त्या पाण्याला हलवा, ते पाणी अशुद्ध होईल का? ते पाणी घाण होईल का? का बरं? कारण त्या पाण्यातली आपण जी घाण आहे ती आपण काढून घेतलेली आहे. बघा, मनाचं सुद्धा असंच आहे. तिथे आपण 4 दिवस आनापानसती करतो, तर तात्पुरतं आपल्या मनातील जी घाण आहे ती अशी तळाशी जाऊन बसते. बघा, ती घाण तळाशी जाऊन बसते, नष्ट होत नाही, बरं, तिथंच राहते, फक्त तळाशी जाऊन बसते. आणि जर विपरीत परिस्थिती आली, कोणी शिव्या दिला, लगेच ते पुन्हा वर येतात. ते पाणी जसं घाण त्याप्रमाणे लगेच ते विकार वर येतात. राग उत्पन्न, कधी द्वेष, कधी क्रोध, मोह असं उत्पन्न होते. कशामुळं? ते विकार फक्त तात्पुरते शांत झालेले आहेत. ही प्रशब्दी नाही आहे, हे फक्त विकार फक्त शांत झालेले आहेत. पण जर विपरीत परिस्थिती आली, ते विकार पुन्हा वर येतात, पुन्हा माणूस अशांत होतो. तर यासाठी काय करावं लागेल? जसं आपण पाण्याला प्युरिफाय केलं, ती घाण पूर्ण बाहेर काढली, कितीही पाणी हलवलं, ग्लास हलवला, तरी पाणी आता अशुद्ध होणार नाही. अगदी याप्रमाणे तो बोधिसत्व आपल्या चित्तातील ही जी घाण आहे, जी तळाशी जाऊन बसलेली घाण असते, म्हणजे कुठं ना कुठं तरी ती घाण थोडीशी असतेच, तर प्युरिफिकेशन टेक्निकने तो आनापानसती तर करतो. आनापानसतीचं आवश्यक आहे, मनाला शांत करता. मन शांत होईल तेव्हा तर विकार तळाशी जाऊन बसतील ना. मग एकदा का ते विकार तळाशी जाऊन बसले, मग त्याच्यानंतर सुरू होते मनाला प्युरिफाय करण्याची प्रोसिजर. आणि प्युरिफाय करण्याची प्रोसिजर म्हणजे काय? ते जे तळाशी जाऊन बसलेले जे विकार आहेत, लोभ, आसक्ती, क्रोध, मोह, दुर्भावना, याला प्युरिफाय करून तो बोधिसत्व ते विकार नष्ट करतो. मग कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या, त्याचं चित्त घाण होईल का? त्याच्या चित्तामध्ये विकार उत्पन्न होतील का? किती पाणी हलवलं तरी पाणी घाण होईल का? अगदी त्याप्रमाणे बघा, त्याप्रमाणे तो बोधिसत्व आपल्या शरीराला आणि आपल्या चित्ताला त्या शुद्ध झालेल्या, प्युरिफाय झालेल्या पाण्याप्रमाणे, घाण विकार नष्ट झालेल्या त्या पाण्याप्रमाणे शुद्ध करतो, एकदम परिशुद्ध करतो, प्युरिफाय करतो. आणि त्यालाच म्हटलेलं आहे प्रशब्दी. ही प्रशब्दी आहे. आणि शांत करणे म्हणजे काय? शुद्ध करणे म्हणजे काय? त्या शरीराच्या 4 घटकांना जाणलं आणि चित्ताची वेदना, संज्ञा, संस्कार आणि
विज्ञान, याला पण जाणलं, या सर्वाला शांत केलं बघा, याला म्हणतात प्रशब्दी. पण लोक वरून शांत राहतात, विपश्यना करून आले की असं शांत राहतात बघा. मग काय साहेब बरं आहे का? अरे बोला ना जरा, अंतर्मुखीच राहतात बघा, अंतर्मुखी. जेवण झालं का? अरे जरा बोला ना. 10 दिवसांपर्यंत आपण तिथं होतो, पण आता आपण समाजामध्ये आलो ना, तर समाजामध्ये आपण बोललो पाहिजे, आपण बहिर्मुखी राहिलो पाहिजे. आपण जसं बघा शिबिरामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, 12 घंटे आपण अंतर्मुखी राहिलो, पण आता समाजात जायचं आपल्याला, लोकांमध्ये जायचं आहे, तर आपण बोललो पाहिजे, बहिर्मुखी राहिलो पाहिजे. आमचा एक मित्र होता बघा, मी दिल्लीला होतो UPSCचा स्टडी करताना, तो माझा एक मित्र होता, विपश्यनाच करायचा बघा, नेहमी बसून विपश्यना, शांत, एकदम शांत, एवढा शांत होता. त्याला जर कोणी असं म्हटलं ना, अरे यश तिकडे भूकंप झाला, अरे बाबा हे काय स्वभाव असं, अरे 40 लोक मेले, अनिच्छावत संखारा, अरे बाबा हे काय असं आहे बघा. म्हणजे एवढं सर्व बाह्य घटना घडत आहेत, आणि त्या म्हणजे ॲक्च्युली परिणाम बोधिसत्वावर सुद्धा याचा परिणाम होत नाही, पण बोधिसत्वाची चर्या फार वेगळी असते. अरे आपण सामान्य लोक आहोत ना, आपला परिवार आहे, समाजामध्ये राहायचं आहे, 4 लोकांमध्ये उठणं बसणं आहे आपल्याला, तर आपल्याला सुद्धा या गोष्टी जमल्या पाहिजे. शांत स्वभाव जो आहे, तोंड बंद करून शांत स्वभाव होत नाही. यासाठी ही जी प्रशब्दी आहे, या प्रशब्दीला जाणावं लागतं. चित्तातील विकार आपल्याला नष्ट करावे लागतात. या शरीराला, या अशांत शरीराला शांत करावं लागते, तेव्हा जाऊन आपल्यामध्ये ती प्रशब्दी म्हणजे काय, चित्ताची आणि शरीराची एकदम म्हणजे एकदम डीप पीस, इनर पीस, ती आपल्यामध्ये उत्पन्न होते बघा. आणि तेव्हाच तर खऱ्या अर्थाने बघा आपण अशा पद्धतीने या प्रशब्दी बोधांगाला उत्पन्न करून आपण त्याचा लाभ घेऊ शकतो. तर बोधिसत्व सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशाच पद्धतीने आपल्या चित्तामध्ये म्हणजे आपल्या जीवनामध्ये हे प्रशब्दी बोधांग उत्पन्न करतात, आनापानसती करतात. ती तात्पुरती असते, तात्पुरते विकार शांत होतात, पण त्याच्या पुढं जाऊन बोधिसत्व विपස්සना करतात, आणि आनापानसतीद्वारे जे विकार तात्पुरते असे खाली तळाशी जाऊन बसलेले आहेत, शांत झालेले आहेत, त्याला समूळ नष्ट करतात. कशाने? विपश्यनेने. मग कायानुपස්සना करतात, वेदनानुपස්සना करतात, चित्तानुपස්සना करतात, धर्मानुपස්සना करतात. आणि धर्मानुपස්සनेमध्ये 5 उपादान स्कंदाची भावना करतात, 4 आर्य सत्यांची भावना करतात, 5 निवारणाची भावना करतात. या धर्मानुपස්සना केल्यानं म्हणजे या 4ही पස්සना केल्यानंतर, म्हणजे ही विपස්සना केल्यानंतर त्या कायानुपස්සनेद्वारे त्याचं बोधिसत्व आपल्या शरीराबद्दल प्रशब्दी उत्पन्न करतात. वेदनानुपස්සना केल्यामुळं ते बोधिसत्व प्रशब्दी उत्पन्न करतात. आपल्या चित्ताबद्दल चित्तानुपස්සना केल्यामुळं चित्ताची त्यांना प्रशब्दी उत्पन्न करतात, आणि धर्मानुपස්සना करतात. या सगळ्या चित्ताच्या आणि शरीराच्या धर्माला जाणतात, त्याची भावना करतात, चिंतन करतात, आणि समूळ ते विकार नष्ट करतात बघा. अशा प्रकारे एक बोधिसत्व आपलं शरीर आणि आपलं मन या दोहोंनाही म्हणजे या दोन्हीही घटकांना, शरीराला आणि चित्ताला अशा पद्धतीने शांत करून आपल्या जीवनामध्ये प्रशब्दी बोधांग उत्पन्न करतात. आणि हे प्रशब्दी बोधांग त्याला म्हणजे या बोधिसत्वाला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी सहाय्यकारी ठरत असतात. तर अशा प्रकारे या 7 बोधांगातील हे जे 5वं बोधांग आहे प्रशब्दी बोधांग, की ज्याचा अर्थ होतो शरीर आणि मन शांत करणं, त्याचा अर्थ होतो 5 उपादान स्कंधाला जाणणं किंवा 5 उपादान स्कंधांना शांत करणं, त्यांना म्हणजे त्यांचं शमन करणं, त्यांना शांत करणं, याच अर्थाने प्रशब्दी बोधांग बोधिसत्वामधला
सर्वात मोठा गुण आहे, सर्वात मोठा बोधीचा अंग आहे. तर अशा पद्धतीने आपणही या बोधिसत्वाच्या या प्रशब्दी बोधांगाला खूप चांगल्या प्रकारे जाणावं, त्याचं चिंतन करावं, कारण हाच आपल्या कल्याणाचा मार्ग आहे. सरते शेवटी आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करून आजची धम्मदेसना आणि धम्मसंस्कार तथागतांच्या आशीर्वाद गाथेने समाप्त.